यंदा पुणे शहरात मार्चमध्येच शिवाजीनगर येथील कमाल तापमान 40च्या जवळपास पोहोचले, पण तरी महिन्याचे सरासरी कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत मार्चमधील कमाल तापमानात घट झाली. त्याचबरोबर मार्चमधील गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊसही नोंदवला गेला. त्यामुळे मार्च महिना हा पुणे शहर आणि परिसरासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. पुणे शहरात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होत राहिली. शिवाजीनगर येथे 33 ते 38.5 अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमानाची नोंद झाली. कोरेगाव पार्क, लोहगाव, मगरपट्टा अशा काही भागांमध्ये तर शिवाजीनगरच्या तुलनेत अधिक तापमान होते. मात्र हवामानातील बदलामुळे अधेमध्ये वातावरण ढगाळ होऊन सरासरी कमाल तापमानात घट झाली. त्यामुळे सरासरी कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अशातच एप्रिल महिन्यातील हवामानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ SD सानप यांनी वर्तवला आहे. त्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ SD सानप यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात विदर्भ, मराठवाड्यासह पुण्यातही गारपीट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. पुण्यातील शिवाजीनगर येथे 30 मार्च रोजी 26.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मोसमी पावसाच्या आधीच्या काळात हवामान प्रणालीमध्ये बदल होत असतात. सध्या बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतायुक्त वारे, उंचीवरील जेट स्ट्रीम खाली आल्यामुळे वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिलमध्ये पुण्यासह देशभरात उष्णतेची लाट सरासरीपेक्षा जास्त दिवस असू शकते. तसेच देशभरात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.